तंत्रज्ञान विषयाच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्डाचा मार्च 2019चा पेपर सोडवून घेणार आहोत. मार्च 2019 ची ही प्रश्नपत्रिका आहे. यासाठी वेळ आहे 2 तासांचा आणि एकूण गुण आहेत 40. याच प्रकारे यावर्षी देखील आपल्याला एकूण गुण 40च राहतील आणि वेळही 2 तासच राहील. यात काही सूचना दिलेल्या आहेत पहा. सुरुवातीला ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम वेअर एव्हर नेसेसरी, योग्य त्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे परिपूर्ण आणि वैज्ञानिकदृष्ट्या अचूक अशा आकृत्या काढा. स्टार्ट रायटिंग इच मेन क्वेश्चन ऑन न्यू पेज, नवीन प्रश्न, मेन क्वेश्चन म्हटलेला आहे, मुख्य प्रश्न, नवीन प्रश्न हा नवीन पानावर सुरू करायचा आहे. मुख्य प्रश्न म्हटलेला आहे, उपप्रश्न नाही. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला जे काही गुण आहेत, अंक आहेत, हे गुण दर्शवतात. जसं या ठिकाणी मार्क्स 5 च्या खाली 1 लिहिलेलं आहे. 1 1 1 हे जे आहेत हे लहान प्रश्नाचे उपगुण आहेत आणि हे टोटल गुण आहेत. मार्क्स 5. Figures to the right indicates full marks. For each MCQ, that is question number first B, evaluation would be done for first attempt only. प्रश्न पहिल्यातल्या B मध्ये जे MCQ दिलेले आहेत त्यासाठी सुरुवातीला जे उत्तर दिलेलं असेल तुम्ही त्याच उत्तराला ग्राह्य धरलं जाईल आणि त्यालाच गुण मिळतील. पहिलं उत्तर खोडलं आणि ते खोडून दुसरं जरी बरोबर लिहिलेलं असेल तरी त्याला गुण मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लिहिताना काळजीपूर्वक लिखाण करायचं आहे. कोणत्याही प्रकारची खडाखोड या ठिकाणी चालणार नाही आहे. शेवटी सूचना दिली, फॉर इच MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. इथे काही उदाहरणं दिले त्यांनी. फॉर एक्झाम्पल फर्स्ट A आणि डॅश डॅश करून जे काही उत्तर असेल त्याचा आधी ऑप्शन नंबर लिहायचा आणि पुढे आन्सर लिहायचं. अशा प्रकारची सूचना यावर्षी आहे. 2020 मध्ये सूचना वेगळ्या होत्या. त्यामुळे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना नीट काळजीपूर्वक वाचून समजून घेऊन मग प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची आहे. चला मग आपण सोडवू प्रश्नपत्रिका. इथे आहे हा क्वेश्चन फर्स्ट A, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा एकूण आहे 5 गुणांचा प्रश्न आहे. याला मार्क्स आहेत 5. इच सब क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. 5 उपप्रश्न यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला 1 गुण आहे. त्यातला पहिला उपप्रश्न आपण पाहणार आहोत. आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन फिगर अँड नेम इट. जी काही आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये जी क्रिया दाखवलेली आहे ती क्रिया ओळखायची आहे आणि त्या क्रियेचं फक्त नाव लिहायचं आहे. मग ही जी क्रिया आहे ही काय आहे? न्यूक्लिअर फिशन. So your answer is nuclear fission. Then question number 2, first A, second sub question. Pranav and Preeti are twins in your class. They belong to dash dash twin type. Pranav and Preeti, they are diploblastic twins because when the zygote is diploblastic then the gender may be different. Third sub question. There is an oil layer on the water surface of river in your area. What will you do? So we use bacteria such as Pseudomonas species. Then the fourth one, fill in the boxes with the help of given clue. The clue is given continuous consumption of alcohol and tobacco material. Here boxes are given. The box start with A and here O is given. You have to fill up the remaining boxes. So continuous consumption of alcohol is called as addiction, and so the answer is addiction. In this way, so you have to draw such boxes in your answer sheet and then write the answer. Then and only then it will be given full marks. Then the fifth one, find out the correlation. White revolution, increase in dairy production. Then green revolution, increase in
Green revolution is related with farming, and so as white revolution increases dairy production, green revolution increases production of food grains. Right. So in this way, question first A is given and it carry 5 marks. Each sub question with 1 full marks. So you have to solve each and every question correctly. जर या ठिकाणी तुमचा एकही प्रश्न चुकला, एकाही प्रश्नाचं उत्तर चुकीचं झालं तर तुमचा पूर्ण 1 गुण कमी होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी तरी या प्रश्नाची चांगली तयारी करायची आहे. सब क्वेश्चन फर्स्ट B. Choose the correct alternative and rewrite the statement. It also carry 5 marks, 1 mark each. 5 statements are given. First one is somatic and stem cells undergo dash dash type of division. Meiosis, mitosis, budding, and then the last one is cloning. So here you have to follow the rule. That is, you have to write the answer by writing the alphabet first and the answer. So here the answer is mitosis. Then how you write? First write B and then dash and mitosis. So the answer is B, mitosis. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मायटोसिस आणि ते लिहिताना काय करावं लागणार तुम्हाला आधी ऑप्शन क्रमांक लिहायचा आहे. ऑप्शन क्रमांक आहे B आणि उत्तर आहे मायटोसिस. तर ऑप्शन क्रमांक लिहून पुढे डॅश करून उत्तर लिहायचं आहे. Which of the following is a man-made disaster? Earthquake, flood, meteoric, and leakage of toxic gases. So here leakage of toxic gases is the answer. So how will you write the answer? First write the option and then the answer. So the answer is D dash, leakage of toxic gases. Third MCQ. In a food chain, autotrophic plants are present at the dash dash level. Here the options are given: tertiary nutrition, secondary nutrition, producer, and D, apex. So as the plants are there, autotrophic plants, they are always called as producers, and our answer is C, producer. उत्तर कसं लिहिणार? क्वेश्चन नंबर 3 C डॅश प्रोड्युसर. आधी ऑप्शनचा क्रमांक लिहायचा आणि नंतर आन्सर लिहायचं आहे. चौथी MCQची जागा दिली पहा. डॅश डॅश इज अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल. बॅट, स्नेक, रॅबिट अँड एलिफंट. कोल्ड ब्लडेड, शीतरक्ताचा प्राणी. या ठिकाणी शीतरक्ताचा प्राणी कोणता आहे? स्नेक. म्हणजे आपलं उत्तर आहे B, स्नेक. पाचवी MCQची जागा आहे पहा. डॅश डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. डकबिल प्लॅटिपस, पेरिपॅटस, लंगफिश अँड व्हेल. हिअर पेरिपॅटस इज अवर आन्सर. सो राईट द आन्सर ॲज 5B dash peripatus. Why peripatus is called as the connecting link between Annelida and Arthropoda? पेरिपॅटसला ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा या दोन संघातील जोडणारा दुवा असं का म्हणतात? कारण पेरिपॅटस हा जो प्राणी आहे हा ॲनेलिडाचे पण गुणधर्म दाखवतो आणि संघ आर्थ्रोपोडाचे सुद्धा गुणधर्म दाखवतो. ॲनेलिडा संघामध्ये ज्याप्रमाणे ॲन्युलस असतात, रिंग्ज असतात, तशा रिंग्ज या पेरिपॅटसवरच्या शरीरावर असतात आणि आर्थ्रोपोडाप्रमाणे त्याला सेगमेंटेड लेग्स आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. ट्रॉक्युअर रेस्पिरेशन ते दाखवतं आणि म्हणून मग त्याला म्हटलेलं आहे कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. तर अशा प्रकारे हे MCQ आहेत 5. क्वेश्चन B फर्स्ट B मध्ये 5 MCQ, क्वेश्चन फर्स्ट A मध्ये 5 प्रश्न. अशा पद्धतीने हे एकूण पहिला प्रश्न जो आहे हा आपला झाला आहे 10 गुणांचा. या पहिल्या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा पूर्ण 1 गुण घेतो.
यातला जर एकही प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे तेवढे गुण कमी होतील आणि म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक हा पहिला प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवताना अभ्यास कसा करणार, तर सुरुवातीला तुमच्याकडे जे तुमचे पाठ्यपुस्तकं आहेत आणि तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तर प्रत्येक प्रकरण किमान 2 ते 3 वेळा तुमच्या नजरेखालून गेलं पाहिजे. तुम्ही ते वाचलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बारकाईने ते प्रकरण वाचाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे MCQ आले तरी सोडवता येतील. तर अशा पद्धतीने या पहिल्या प्रश्नासाठी तयारी करायची आहे.